आपल्यापैकी अनेक महिलांना घरामध्ये गळलेले केस जमा करून ते दारावर येणाऱ्या भांडेवाल्याला देऊन नवीन भांडी घेण्याची सवय असते. फुकटच्या किंवा कमी मोबदल्यात मिळणाऱ्या या चकचकीत भांड्यांच्या मोहात महिला सहज अडकतात. पण ही साधी वाटणारी सवय किती भयानक ठरू शकते याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अलीकडेच महाराष्ट्रातील एका गावात घडलेल्या या घटनेने यावर मोठा प्रकाश टाकला. एका लहानशा खेडेगावात एक महिला फिरत आली होती, जी महिलांच्या गळलेल्या केसांच्या बदल्यात नवीन स्टीलची भांडी वाटत होती. गावातील रत्ना नावाच्या गृहिणीने तिचे साठवलेले मुठभर केस त्या महिलेला दिले आणि त्या बदल्यात एक नवीन स्टीलचे पातेले घेतले. आनंदाने रत्नाने त्या पातेल्यात रात्रीच्या जेवणासाठी भाजी बनवली. सर्वांना आवडीने जेवण केले, पण काही वेळातच रत्नाच्या कुटुंबाला तीव्र अस्वस्थ वाटू लागले. रात्रीच्या सुमारास केवळ रत्नाचे नव्हे तर ज्या महिलांनी त्या भांडीवाल्यांकडून भांडी घेतली होती त्यांच्याही घरामध्ये असाच त्रास सुरू झाला होता. मध्यरात्री संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. तपासातून समोर आलेले सत्य काय आलेले आहे ते पहा. आपण ज्या केसांना कचरा समजतो त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत किंमत असते. या केसांपासून हेअर एजंट म्हणजेच विग्स आणि अमिनो ॲसिड बनले जाते. घातक आणि निकृष्ट भांडी केसांच्या बदल्यात वाटली जाणारी भांडी अत्यंत हलक्या दर्जाची धातूची असतात. त्यावर केलेले रासायनिक कोटिंग अन्नात मिसळल्यामुळे लोकांना विषबाधा झाली आणि ते आजारी पडू लागले होते. मग आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केस दान करणे किंवा सुरक्षित राखणे योग्य मानले जाते, कारण की अनोळखी व्यक्तीला ते विकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असा समज आहे. निसर्गात कोणतीही गोष्ट विनाकारण फुकट मिळत नाही. जर कोणी अशा गोष्टींच्या मोबदल्यात तुम्हाला नवीन भांडी देत असेल तर त्यामागे मोठा स्वार्थ लपलेला असतो. आपल्यापैकी अनेक महिलांना घरांमध्ये गळलेले केस जमा करून ते दारावर येणाऱ्या भांडीवाल्याला देऊन नवीन भांडी घेण्याची सवय असते. फुकटच्या किंवा कमी मोबदल्यात मिळणाऱ्या या चकचकीत भांड्यांच्या मोहात महिला सहज अडकतात. पण कारण की थोडकी किंमत तुम्हाला देतात आणि नफा दुसरे घेतात. आणि त्याचबरोबर ती भांडी व्यवस्थित सुद्धा नसतात, कारण की हलक्या दर्जाची असल्यामुळे आपण जे अन्न खातो त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.